काही उठणार नाही, न्याय घेईन तवाच राहीन असं उपोषण आंबर उपोषण करणार आहे. 3 माणसं 3 ठिकाण झालेले. याच्यामध्ये मी जीव बी गेला तरी मी हटणार नाही. ते म्हणजे कोर्टात जा, मी काही कोर्टात जाईल मोकळीने, मला निवेदन इथंच निकाल लागतो. आपला 7-12 मला इथं देऊन टाका, हात जोडून पाय पडून विनंती करते मी. नाही जीवच महाराज धमकी देऊ राहिले. आपला जर तिघाला जर काही झालं ते जिल्हे अधिकारी दोषीदार राहणार आहे. मी तर 7-12 घेतल्याशिवाय उठणार नाही. जो टीवी पर नहीं दिखाया जाता वो दिखाते हैं हम, देश से लेकर शहर तक, हर पल की खबर। शहर का सबसे तेज न्यूज नेटवर्क औरंगाबाद तक। शहर की अपडेट्स के लिए सब्सक्राइब कीजिए औरंगाबाद तक। कोणतं प्रकरण आहे, कोणत्या गावाचे आहे आणि काय? कारकीन मध्ये राहते मी, वावरामध्येच राहते. कारकीन ते पैठण आरुंबात हायवाला जमीन आहे. ही सरपावती केली. ही सरपावतीच्या नंतर या माणसानं अशी एवढी भूल करेले का तो काही समजून जाईना. आतापर्यंत मी दिल्ली, मुंबई, आरुंबाद, पैठण, तहसीलदार हे सारे कोण आले जाऊन सनी हे फक्त टाळाटाळी करू राहिले. आणि म्हणते मावशी तुम्ही कोर्टात जा. कोर्टात गेले रे धन खायचं कोणाला? आमचे दिवस कितीक राहिले? 3 माणसं 3 ठिकाण झालेले. काही 7-12 असं आहे मी दिल्ली अधिकारी जे बसले तर वरिंदरच असं उपोषण करणारे जीव बी गेलात. मी माग हटणार नाहीये. आमची वडला पुढलीची जाजत आहे. हे काही मला दानपत्र आलं नाही, काहीच नाही. काय काय झालेलं काय त्याला त्यानं अडकून टाकेलेला आहे. हिरवरी बोरवरी असं कुठं गुंठ्यावरी इकडे दाखवू राहिला, घडीत पलटिंग दाखवू राहिला. मी काही सही दिली नाही. हे सारे प्रयत्न करीत होते सही द्यायचे पण मी का सही दिली नाही. ते म्हणते पोरगा अज्ञान होतं, संज्ञान झालं, जमीन माझ्या नावात या ना असं येड्यात काढलेलं. आपल्याला रमेश लक्ष्मण मुलाला पोराला घेऊन सनी अशी फसवणूक त्यानं करेल. मी काही त्यांच्याकडून पैसे घेते नाही. वावर आहे पैठण आरुंबाद हायवेचं. खरेदी पण घेतली होती मग आपल्या हा नावावर 1 एकरची खरेदी खत करून घेतले. ते बी पैसे दिलेले. यांच्या सासऱ्याला वर कर्ज झालं. कर्ज घेऊन हे दुसऱ्याला विक्री करीत होते. मग आपल्या वडिलांना पैसे आणले माझ्या वडिलांकडून आणि मी स्वतः खरेदी खत करून घेतले माझ्या नावावर. ती काही असं काही नाही का घरातल्या घरामध्ये आम्ही काही केलं म्हणून नाही. पण आपल्या वडिलांना 6 महिने धरून आणला. मी पैसे दिलेले आणि ती खरेदी खत मी करून घेतलेली. त्याच्यात काहीच खोटं नाटं नाही. आता ते मला काही सुधरून दे ना. तलाठी, मंगल अधिकारी, तहसीलदार साहेब आणि हे रमेश लक्ष्मण मुळे यांनाच माहिती. आपल्यापर्यंत मराठ्याचा आहे. त्याचा काहीच लोड नाही आहे. तरी पण तो आमच्या मध्ये शिरला आणि त्याने असं त्यांना पोराला घेऊन सनी काय करून दिलं ते मला माहित नाही. पण जा आम्हाला मग कमी झालं तर मी तलाठ्याला अर्ज दिला, जिल्हा अधिकाऱ्याला दिला, SP ऑफिसला दिला आणि आपल्या तहसील मध्ये दिला, तलाठ्याला पण दिला. म्हणलं हे काय जे झालं असं तर काही करू नको, हे तसं थांबे म्हणलं. सगळ्याला अर्ज दिले. तेव्हापासून मी चिकडं फिरून राहिले. काहीच माग हटले नाही कशाला. आता सध्याला आपले जिल्हा अधिकाऱ्याला, SP ऑफिसला, तलाट्याला, तहसीलला आणि MDCला यांना सगळ्याच्या निवेदन देऊन मी पोहोच आणलेली. उठणार नाही साहेब, मी काही उठणार नाही. न्याय घेईन तवाच राहीन असं उपोषण आंबर उपोषण करणार आहे. 3 माणसं 3 ठिकाण झालेले. याच्यामध्ये मी जीव बी गेला तरी मी हटणार नाही. ते म्हणजे कोर्टात जा, मी काही कोर्टात जाईल मोकळीने, मला निवेदन इथंच निकाल लागतो. आपला 7-12 मला इथं देऊन टाका, हात जोडून पाय पडून विनंती करते मी. नाही जीवच महाराज धमकी देऊ राहिले. आपला जर तिघाला जर काही झालं ते जिल्हे अधिकारी दोषीदार राहणार आहे. मी तर 7-12 घेतल्याशिवाय उठणार नाही. आम्ही मुंबईला गेलोय. एकनाथ शिंदेजीनं उपोषण केलेलं आहे. त्यांनी आम्हाला सही दिलेली नाही. कलेक्टरला आदेश द्यायला सांगितलेला आहे. कलेक्टरला आदेश द्यायला पण तरी तलाठी मॅडम हे काहीच करीना. आम्हाला दिवस मारायची धमकी टाकू राहिली. मग आम्ही न्याय घेतल्याशिवाय उठणार नाही.
सालों से औरंगाबाद तक ये चैनल चलता है। इसी तरह मतलब औरंगाबाद तक ये चैनल मतलब करोड़ों लोग देखते हैं। इस चैनल को मैं हार्दिक शुभकामना देता हूँ। और जो भी मतलब गरीबों के सवाल है, दलितों के सवाल है, माइनॉरिटी के सवाल है, औरंगाबाद की जो समस्या है उसको हल करने के लिए जरूर ये काम बहुत अच्छा काम कर रहा है। इसीलिए इसकी मतलब इस चैनल को करोड़ों लोग देखते हैं। इसीलिए मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अध्यक्ष के नाते, सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के राज्य मंत्री के नाते मैं औरंगाबाद तक चैनल को हार्दिक बधाई देता हूँ, शुभकामना देता हूँ। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। औरंगाबाद तक ये चैनल आप हमेशा देखिए। इसमें सत्य घटना के आधार पर लोगों की आवाज बनकर औरंगाबाद तक एक काम करता है। आज कई चैनल ऐसे हैं कि गोदी मीडिया बनकर बैठे हैं, लेकिन औरंगाबाद तक का ये चैनल लोगों की आवाज बनके आपकी सरकार हो या प्रशासन हो उन तक आवाज पहुंचाने का काम करता है। आप सब लोग इसको देखिए, इतना ही बोलता हूं। धन्यवाद।